हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जेनेटिक्स मधील डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग्स, ज्याला आपण न्यू मेंडेलिझम असं नाव दिलं होतं. न्यू मेंडेलिझम म्हणजे काय, तर जेनेटिक्स मधले जे कन्सेप्ट मेंडेलच्या नंतर शोधून काढण्यात आले त्या सर्व कन्सेप्ट्सना आपण एकत्रित न्यू मेंडेलिझम किंवा न्यू मेंडेलियन जेनेटिक्स म्हणतो. आणि या न्यू मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये ज्या काही गोष्टी आपण शिकत होतो त्यापैकी काही कालच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स हा पार्ट शिकलो. म्हणजे आपण डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेलियन फाइंडिंग यामध्ये काही इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन्स पाहत होतो. इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स म्हणजेच इंटरॅक्शन्स बिटवीन द जीन्स अलिल्स ऑफ द सेम जीन, आणि इंटरजेनिक म्हणजे इंटरॅक्शन्स बिटवीन द अलिल्स ऑफ डिफरंट जीन. म्हणजे इथपर्यंत आपण जेनेटिक्सचा बराचसा टप्पा पूर्ण केलेला आहे. पूर्ण मेंडेलियन जेनेटिक्स, त्याचे मोनोहायब्रिड, डायहायब्रिड क्रॉस, त्याच्यानंतर त्याचे तिन्ही लॉज आपण शिकलो. आणि मग बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस पण आपण शिकलो. ह्याच्या पुढे जाऊन आपण डेव्हिएशन शिकत असताना इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स म्हणजे काय जाणून घेतलं. त्यापैकी इनकम्प्लीट डॉमिनन्स आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो. आज आपण आणखीन 2 मुद्दे या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत, या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. त्यापैकी एक मुद्दा आहे त्याला आपण म्हणतो कोडॉमिनन्स, आणि दुसरा एक मुद्दा मी होईल असा घेईल आणि तो म्हणजे मल्टिपल अलिल्स किंवा मल्टिपल अलिलिझम असं आपण ज्याला म्हणतो. काय आहे तो कोडॉमिनन्स आणि मल्टिपल अलिलिझम हा प्रकार आपण पाहू. पण त्याच्या अगोदर मी सुरुवातीला 2 मुद्दे रिवाइज करून मग सुरुवात करेल. हे पहा, मेंडेलचे जे काही जनरलायझेशन होते फाइंडिंग्सचे, मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं की मेंडेलचं असं म्हणणं होतं की each trait, प्रत्येक ट्रेट regulated by one factor or one gene, and this factor contain 2 alleles, 2 alleles आहेत, आणि त्यापैकी एक अलील डॉमिनंट आहे तर दुसरा अलील रेसेसिव्ह आहे. दिस इज मेंडेल्स फाइंडिंग, मेंडेलचं फाइंडिंग आहे. पण ह्याला काही अपवाद निघाले. त्यापैकी एक अपवाद आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो, आणि तो अपवाद असा होता: 1 trait, 8 trait regulated by one factor having 2 alleles, 2 alleles आहेत, मात्र या 2 पैकी एक जण दुसऱ्यावरती कंप्लीट डॉमिनंट नाही. म्हणजे इथं कंप्लीट डॉमिनन्स पाहायला मिळत नसल्यामुळं आपण याला म्हटलं होतं इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्सची अनेक उदाहरणं, काही उदाहरणं मी कालच्या लेक्चरमध्ये शिकवली. उदाहरणार्थ फ्लावर कलर इन मिराबिलिस जाल्पा, 4 o'clock प्लांट, 4 o'clock प्लांट की ज्यामध्ये इंटरमिडिएट ट्रेट आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर फ्लावर कलर इन स्नॅपड्रॅगन, बरोबर आहे. स्नॅपड्रॅगन प्लांट मध्ये आपल्याला फ्लावर कलर पाहायला मिळतो. तिथं पण आपल्याला इंटरमिडिएट ट्रेट, दोन्हीच्या मधला ट्रेट पाहायला मिळाला होता. आणि दुसरं आणखीन एक उदाहरण शिकलो होतो आपण, फिदर कलर इन अंडोलॅशियन फाउल, त्यांच्यामधला फिदर कलर. ही 3 एक्झाम्पल आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये शिकलो होतो. पुन्हा एकदा इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय, तर पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स व्हेअर both alleles in heterozygous pair express themselves partially express होतात, आणि त्यामुळं त्या ठिकाणी इंटरमिडिएट ट्रेट डेव्हलप होतो. इंटरमिडिएट ट्रेट डेव्हलप होतो. आणि त्यामुळे आपण काल उदाहरण शिकलो होतं, रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर असणाऱ्या प्लांट मध्ये जर क्रॉस घेतला तर F1 जनरेशन मध्ये नायदर रेड नॉर व्हाईट तर पिंक कलर येतो. आणि पुन्हा याचं सेल्फिंग केल्यानंतर आपल्याला रेड, त्याच्यानंतर पिंक आणि व्हाईट हे मिळाले होते 1:2, 2:1 रेशो मध्ये. हा तो साधा कालचा इनकम्प्लीट डॉमिनन्सचा पार्ट होता. म्हणजे ज्या इनहेरिटन्सच्या पॅटर्न मध्ये हेटेरोझायगस पेअर मधले, अलीलच्या हायब्रिड पेअर मधले दोन्ही अलील पार्शियली एक्सप्रेस होतात, दोघांचा थोडा थोडा परिणाम दिसतो.
आणि इंटरमिडिएट ट्रेट निर्माण होतो त्याला आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हटलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इंट्राजेनिक इंटरॅक्शनचाच पुढचा प्रकार शिकायचा आणि तो म्हणजे कोडॉमिनन्स. सी आजच्या लेक्चरचा अजेंडा काय, तर आपण पहिल्यांदा एक मुद्दा शिकणार कोडॉमिनन्स आणि त्याची एक दोन उदाहरणं मी तुम्हाला शिकवणार आहे की त्या उदाहरणावरून तुम्हाला कोडॉमिनन्सचा कन्सेप्ट समजून येईल. आणि आणखीन एक मुद्दा मी घेण्याचा प्रयत्न करणार तो म्हणजे मल्टिपल अलिलिझम. अगोदर कोडॉमिनन्स आणि त्याच्यानंतर आपण मल्टिपल अलिलिझम किंवा मल्टिपल अलिल्स कडे जाऊया. बरोबर आहे. मल्टिपल अलिल पण मेंडेलच्या फाइंडिंगला अपवाद आहे. पहा, मेंडेल सांगायचा प्रत्येक फॅक्टरला 2 अलिल असतात आणि मल्टिपल अलिल मध्ये आपण शिकणार आहोत की फॅक्टरला 2 पेक्षा जास्त अलिल आहे. बघूया पुढे. पण सुरुवात करूया आपण पहिल्या मुद्द्यापासून कोडॉमिनन्स पासून. सी व्हॉट इज मीन बाय कोडॉमिनन्स. मी म्हणतो इट इज ऑल्सो अ पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स वेअर बोथ alleles, दोन्ही अलिल्स इन हेटेरोझायगस पेअर, हेटेरोझायगस पेअर मधले दोन्ही अलील आहेत ना एक्सप्रेस होतात. पण कसे एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली. हे पहा, इनकम्प्लीट डॉमिनन्सच्या वेळेला आपण शब्द वापरला होता पार्शियली आणि या ठिकाणी मी शब्द वापरतोय इक्वली. इक्वली आणि इंडिपेंडंटली दोघंही एक्सप्रेस होतात. इक्वली अँड इंडिपेंडंटली दोघंही एक्सप्रेस होतात. म्हणजे हायब्रिड इंडिव्हिज्युअल मध्ये दोघांचे सेपरेट परिणाम दिसतात, पार्शियल परिणाम दिसत नाही, इंटरमिडिएट ट्रेट निर्माण होत नाही. दोघंही आपापल्या परीने ते एक्सप्रेस होतात आणि दोघांचे सेपरेट इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे दोघंही इक्वली एक्सप्रेस होत असल्यामुळं दोघं डॉमिनंट आहे, दोघं मिळून डॉमिनंट राहतात, दोघं पण डॉमिनंट, म्हणून या ठिकाणी शब्द वापरला जातो कोडॉमिनन्स. सी व्हॉट इज मीन बाय कोडॉमिनन्स. तर डेफिनेशन बघा आपल्या बुक मधली दिलेली. इट इज द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. हा इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे वेअर बोथ अलील्स ऑफ जीन्स एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली. कुठं? इन हायब्रिड और इन हेटेरोझायगोट इंडिव्हिज्युअल. हेटेरोझायगोस इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला दोन्ही अलील इक्वली एक्सप्रेस झालेले पाहायला मिळतात. आणि मग इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये कसे होते? पार्शियली. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये आपल्याला इंटरमिडिएट ट्रेट मिळाला होता. कोडॉमिनन्स मध्ये इंटरमिडिएट ट्रेट दिसत नाही, कारण दोन्ही अलील आपापले परिणाम त्याच ऑर्गॅनिझम मध्ये, हायब्रिड ऑर्गॅनिझम मध्ये दाखवतात. बट दे शो दिस इफेक्ट इक्वली. त्यांचे इफेक्ट, त्यांचे ट्रेट ते इक्वली एक्सप्रेस करत असतात. आणि मग अशा प्रकारचे जे अलील आहेत, सच अलील विच एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली अँड इंडिपेंडेंटली. हा इंडिपेंडेंटली पण महत्वाचा शब्द आहे, कारण मिक्सिंग होतच नाही त्यांच्या ट्रेटचं. दोघांचा स्वतंत्रपणे ट्रेट त्या हायब्रिड इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला दिसतो. पुढे उदाहरणावरून लक्षात येईल. आणि मग अशा प्रकारचे जे अलील्स आहेत, दीज अलील्स आर कॉल्ड एज अ कोडॉमिनंट अलील. दे आर कोडॉमिनंट विथ इच अदर. एकमेकांसोबत ते डॉमिनंट आहेत, एकमेकांसोबत ते आहेत त्या पद्धतीने दोघं मिळून डॉमिनंट आहेत. नन ऑफ देम इज रेसेसिव्ह. त्या दोघांपैकी कुणीच रेसेसिव्ह नाहीये, दोघं डॉमिनंट आहेत. म्हणून या ठिकाणी शब्द वापरला जातो कोडॉमिनंट अलील. आणि हे जे कोडॉमिनंट अलील आहेत ना, हे आता कशा पद्धतीनं एक्सप्रेस केले जातात. समजा एखादा जीन आहे आणि त्याचे 2 अलील कोडॉमिनंट आहेत, तर ते कसे एक्सप्रेस करायचे? आपण अगोदर डॉमिनंट रेसेसिव्ह कसं एक्सप्रेस करायचो रे? समजा डॉमिनंट ट्रेट टॉल म्हणून कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी, म्हणजे एक कॅपिटल तर एक स्मॉल लेटर आपण घ्यायचो. परंतु इथं आपल्याला एकाही ट्रेटला स्मॉल लेटरनं डिनोट करता येणार नाही. जर आपण स्मॉल लेटरनं डिनोट केला तर ह्याचा अर्थ असा होऊन जाईल की तो रेसेसिव्ह आहे आणि यांच्यामध्ये कुणीच रेसेसिव्ह नाहीये. बोथ आर डॉमिनंट. That's why both of them must be represented by a capital letter. Capital letter नच रिप्रेझेंट केले असले पाहिजे. मग आता 2 पद्धती आहेत कोडॉमिनंट अलील रिप्रेझेंट करण्याची. त्यातली पहिली पद्धत अशी आहे, the alleles can be represented by using same capital letter. Same capital letter वापरायचं, but with different superscripts. सुपरस्क्रिप्ट्स वेगळ्या वापरायच्या. मी 2 उदाहरणं समोर टाकलेले आहेत, तिथं लगेच लक्षात येईल. किंवा एक उदाहरण तर तुम्ही ऑलरेडी शिकलात. फॉर एक्झाम्पल जीन कंट्रोलिंग ब्लड ग्रुप. हेल्थ डिसीज मध्ये आपण शिकलो
की ब्लड ग्रुप रेग्युलेट करणारा जो आय जीन आहे त्याला जे 3 अलील आहेत त्यापैकी 2 आहेत, आय ए आणि आय बी. हे दोघं एकमेकांना को डॉमिनंट आहे आणि दोघांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कॅपिटल आय लेटर वापरतो, पण एकाच्या डोक्यावर एकाचा सुपरस्क्रिप्ट ए घेतो तर दुसऱ्याचा सुपरस्क्रिप्ट बी घेतो. उदाहरण आपल्याला पुढे इथं लगेच दिसेल. सपोज IA and IB by using same capital letter but different superscripts. सुपरस्क्रिप्ट्स वेगळ्या. ABO ब्लड ग्रुप साठीचे हे जीनचे हे 2 अलील्स आहेत. बोथ आर को डॉमिनंट, त्यामुळे सेम लेटरनं रिप्रेझेंट केले. किंवा मी आणखीन एक आहे, हिमोग्लोबिन तयार करणारा जो जीन आहे त्याचे 2 अलील आहेत. एक नॉर्मल अलील आहे HbA आणि दुसरा म्युटेटेड अलील आहे HbS. हे दोघं अलील एकमेकांना को डॉमिनंट आहेत आणि त्यासाठी आपण HB सेम लेटर वापरले, परंतु सुपरस्क्रिप्ट S आणि A घेतल्या. S हा सिकल सेल अॅनिमियासाठीचा S घेतला जातो आणि मग सिकल सेल हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. ह्या सिकल सेल हिमोग्लोबिन आणि अॅनिमिया बद्दल आपण डिटेलमध्ये त्या डिसऑर्डर मध्ये पुढे शिकू, त्यामुळे फक्त इथं लक्षात ठेवा सिम्बॉल कसे घ्यायचे. किंवा आणखीन एक वेगळी पद्धत आहे, or they can be shown by, they can be denoted by their own letter. फॉर एक्झाम्पल कॅटल मध्ये कोट कलर म्हणजे ज्यांच्या स्किन वरती जे लहान लहान केस आहेत त्यांचा कलर रेग्युलेट करणारे जे जीन आहे ते को डॉमिनंट आहे. आणि मग आपण रिप्रेझेंट करत असताना समजा रेड कलर साठी कॅपिटल R घेतला जातो आणि व्हाईट साठी कॅपिटल W घेतला जातो. कॅपिटल R अँड कॅपिटल W फॉर कोट कलर इन कॅटल. म्हणजे हे बोथ अलील दीज आर को डॉमिनंट आणि मग दोघं आपापल्या लेटरनं डिनोट केले. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं तुम्ही को डॉमिनन्सचे किंवा को डॉमिनंट अलील रिप्रेझेंट करू शकता, आयदर बाय युजिंग सेम लेटर अँड डिफरंट सुपरस्क्रिप्ट और बाय युजिंग देअर ओन लेटर्स. त्यांचे स्वतःचेच लेटर वापरून पण आपण को डॉमिनंट अलील रिप्रेझेंट करू शकतो. हा झाला मुद्दा अलील रिप्रेझेंटेशनचा. हा आपल्याला परीक्षेला विचारला जाईल असं नाही विचारला जाणार. फक्त आपल्याला को डॉमिनन्स म्हणजे काय आणि को डॉमिनंट अलील म्हणजे काय. तर को डॉमिनन्स म्हणजे अ पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स वेअर बोथ अलील एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली इन हेटेरोझायगस कंडिशन और इन F1 हायब्रिड प्लांट. आणि अशा प्रकारचे जे अलील F1 हायब्रिड मध्ये किंवा हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल मध्ये इक्वली आणि इंडिपेंडेंटली रिप्रेझेंट किंवा एक्सप्रेस होतात त्यांना को डॉमिनंट अलील म्हणायचं. उदाहरण आपण काही घेणार आहोत को डॉमिनन्सची. या ठिकाणी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत, त्यातली काही उदाहरणं मी एक्सप्लेन केलाय. सिकल सेल अॅनिमिया पुढे एका सेपरेट लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत. हे पहा, त्यातला पहिलं एक्झाम्पल आहे कोट कलर इन कॅटल. कॅटलचा कलर, गायींचा बैलांचा कलर थोडक्यात त्याच्याशी रिलेटेड आहे. ते कलर रेग्युलेट करणारा जीन आहे, त्याचे जे अलील आहेत ते को डॉमिनंट आहे. दुसरा आहे सिकल सेल अॅनिमिया आणि ह्या अॅनिमियासाठी तयार होणारा हिमोग्लोबिन. हा हिमोग्लोबिन तयार करणारा जो जीन आहे त्याचे 2 अलील आहेत. हे अलील एकमेकांशी को डॉमिनंट आहेत. त्या अलीलचं HbA आणि HbS अशी 2 नावं आहेत. हे दोघं एकमेकांना को डॉमिनंट आहे. ABO ब्लड ग्रुप तयार करणारा किंवा रेग्युलेट करणारा जीन आय, ह्याला 3 अलील आहेत, पण त्यापैकी 2 अलील एकमेकाला को डॉमिनंट आहेत. एक आहे IA आणि दुसरा आहे IB. बघा इथं आपण सेम लेटर वापरला, सुपरस्क्रिप्ट वेगळा वापरला. आणि MN ब्लड ग्रुप हे नाहीये सिलेबस मध्ये, परंतु मी इथं 2 मिनिटात एक्सप्लेन केलंय. ज्यांना लक्षात ठेवायचंय ते ठेवा, ज्यांना सोडून द्यायचंय ते सोडून द्या. बरोबर आहे. MN ब्लड ग्रुप सिस्टीम रेग्युलेट करणारा, MN ब्लड ग्रुप रेग्युलेट करणारा पण एक जीन आहे. त्याचे पण 2 वेगवेगळे अलील आहेत आणि ते 2 अलील एकमेकांना को डॉमिनंट आहेत. म्हणजे दीज 4 आर द एक्झाम्पल्स ऑफ को डॉमिनन्स. ह्याच्या व्यतिरिक्त पण अनेक ठिकाणी तुम्हाला को डॉमिनन्स पाहायला मिळेल, अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. ही काही रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्स आहेत. आपण पहिल्या एक्झाम्पल कडे जाऊया. कोट कलर इन कॅटल. कॅटल मधला कोट कलर. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 कॅटलच्या 2 प्युअर व्हरायटी पाहायला मिळतात. एक व्हरायटी आहे ती रेड कलरची आहे, रेड व्हरायटी, आणि दुसरी प्युअर व्हरायटी आहे ती व्हाईट कलरची व्हरायटी. आता मी पुन्हा प्रश्न विचारतो, ह्यांना प्युअर का म्हणायचं? कारण की प्युअर रेड कलरचा बुल आणि रेड कलरची कौ यांचं जर दोघांचं आपण ब्रीडिंग केलं तर कितीही पिढ्या त्यांचं ब्रीडिंग केलं तरी त्यांना फक्त रेड 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 रेडच ऑफस्प्रिंग, प्रोजिनी त्यांची रेडच होते. ह्याचा अर्थ काय लक्षात येतो की रेड इज प्युअर.
व्हाईट कलरचा बुल आणि व्हाईट कलरची काऊ यांचं जर क्रॉसिंग केलं तर सर्व प्रोजिनी व्हाईट कलरची येते. ह्याचा अर्थ व्हाईट इज ऑल्सो हा पण कसा आहे तर प्युअर फॉर्म आहे. बरोबर आहे का? मात्र ज्या वेळेला दोघांपैकी एक रेड कलरचा आणि एक व्हाईट कलरचा घेतला आणि त्यांचं ब्रीडिंग केलं तर F1 जनरेशन मध्ये आपल्याला रेड पण दिसतो आणि व्हाईट पण दिसतो. काही पार्ट रेड कलरचा, काही पार्ट व्हाईट कलरचा दिसतो. आणि जर असं रेड आणि व्हाईट असं दिसलं तर रोन कलर त्याला म्हटलं जातं. रोन एक मिक्सचर आहे की ज्या ठिकाणी रेड आणि व्हाईट हे दोघं आपापल्या परीने, जेवढ्या भागात रेड तिथं प्युअर रेड आहे आणि जेवढा भाग व्हाईट आहे तिथं प्युअर व्हाईटच दिसेल तुम्हाला. असं दिसणार नाही की रेड आणि व्हाईट शेड मिक्स झाल्यात आणि पिंक सारखं डेव्हलप झालंय, असं नाही दिसणार. म्हणजे त्यातल्या व्हाईट कलर साठीचा जो अलील आहे त्यानं व्हाईट पार्ट बनवला आणि रेड कलर साठीचा अलील आहे त्यानं रेड पार्ट बनवला. म्हणजे दोघं अलील F1 मध्ये आपला परिणाम दाखवतात. दोघं एक्सप्रेस होतात, इक्वली एक्सप्रेस होतात, इंडिपेंडेंटली एक्सप्रेस होतात. आणि मग अशा प्रकारचा जो पॅटर्न कॅटल मध्ये डेव्हलप होतो त्याला रोन कलर असं म्हटलं जातं. आपल्याला या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलंय, या एक्झाम्पल कडे आपण जाऊया. सपोज दिस व्हाईट कलर्ड बुल व्हेन इट इज क्रॉस्ड विथ, हा व्हाईट कलरचा आहे, मी याच्या डोक्यावरती ह्याचा जिनोटाइप लिहितो. व्हाईट साठी मी कॅपिटल डब्ल्यू घेतला. अँड व्हेन इट इज क्रॉस्ड विथ अ रेड कलर्ड काऊ, कॅपिटल आर. बरोबर आहे का? ह्यांच्या क्रॉस मधून जो F1 हायब्रिड मिळणार आहे ना, दिस F1 हायब्रिड शो रोन कलर. हा रोन कलर, बरोबर आहे का? दिस इज रेड, दिस इज व्हाईट आणि यांचा F1 हायब्रिड हा रोन कलरचा दिसतो. आणि हा जो रोन कलरचा आहे याचा जिनोटाइप असतो कॅपिटल डब्ल्यू. आता तो सगळ्यांना समजला असेल कारण की हा रेड कलरचा काऊचा कॅपिटल आर आणि डब्ल्यू व्हाईट कलरचा कॅपिटल डब्ल्यू, म्हणजेच अशा प्रकारे रोन कलर मिळेल. म्हणून आपण या ठिकाणी क्रॉस लिहिताना पण सांगू शकतो व्हाईट रेड क्रॉस्ड विथ इच अदर F1 विल बी रोन. बरोबर आहे का? आता म्हणजे इथे इनकम्प्लीट डॉमिनन्स पण पाहायला मिळत नाही, दोन्ही अलील डॉमिनंट आहेत म्हणून त्यांना को डॉमिनंट म्हटलं जातं. आता जेव्हा रोन कलरचे दोन इंडिव्हिज्युअल एकमेकांबरोबर क्रॉस केले जातात, सपोज रोन कलरचेच इंडिव्हिज्युअल क्रॉस केले जातात, कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू आणि इकडं पण कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू, हा दोन प्रकारचे गॅमेट तयार करेल आर डब्ल्यू आणि हा पण दोन प्रकारचे गॅमेट तयार करेल आर डब्ल्यू. बरोबर आहे? अशा प्रकारचे यांनी गॅमेट तयार केले की या ठिकाणी आर आर रेड, दिस इज आर डब्ल्यू रोन, देन हेअर इज आर डब्ल्यू रोन आणि या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू व्हाईट. अशा प्रकारे इथं काय मिळतील? तीन प्रकारचे फिनोटाइप मिळतील. एक रेड as to roan as to white, pure white, pure red and pure roan in the ratio 1:2, 2:1. Genotypic ratio will be capital RR as 2, capital R capital W as 2, WW 1:2, 2:1. This is the genotypic ratio. बरोबर आहे का? म्हणजे in codominance also phenotypic and genotypic ratio remains same, that is 1:2, 2:1. इथला पण रेशो मेंडेलच्या मोनोहायब्रिड क्रॉसच्या रेशो पेक्षा वेगळा आला. आणि इथं तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही अलील इक्वली एक्सप्रेस झाले आणि पुन्हा F2 मध्ये ते सेपरेट झाले. ह्याचा अर्थ देर इज नो ब्लेंडिंग पाहायला मिळत नाही. अशा प्रकारचं एक एक्झाम्पल की जे स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेलं आहे. एवढं एकच एक्झाम्पल स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलंय. ज्यांचा फोकस फक्त बोर्ड एक्झाम वरती आहे त्यांनी एवढ्याच एका एक्झाम्पल वरती फोकस करा. इव्हन सीईटी वाल्यांनी सुद्धा एवढ्या एकाच एक्झाम्पल वरती फोकस करा. परंतु ज्यांना नीट ओरिएंटेड प्रिपरेशन करायचं त्यांनी आणखीन इतर एक्झाम्पल कडे लक्ष द्यायला लागेल. बरोबर आहे का? आता हेच एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुक मधला हा चार्ट आहे. मी टेक्स्टबुक मधला आहे तसा हा चार्ट घेतला. इथं रेड कॅपिटल आर आर, व्हाईट कॅपिटल डब्ल्यू डब्ल्यू, रेडच्या गॅमेट मध्ये कॅपिटल आर, व्हाईटच्या गॅमेट मध्ये कॅपिटल डब्ल्यू आणि मग रोन कलरचे कॅटल मिळतील. बरोबर आहे का? म्हणजेच कसले? कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. जेव्हा ह्यांचं ब्रीडिंग ह्यांचं क्रॉसिंग आपण करूया
कॅपिटल आर आर रेड, या ठिकाणी कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू रोन आणि कॅपिटल डब्ल्यू या ठिकाणी मिळालेली आहे F1 आणि F1 चं क्रॉसिंग केलं पुढे की मिळते F2. अशा पद्धतीनं फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो या ठिकाणी बनतो 1:2:1. हा चार्ट स्टेट बोर्डच्या 12वीच्या पुस्तकातील आहे असा चार्ट आहे. फिनोटाइप ऑफ पेरेंट, जिनोटाइप ऑफ पेरेंट, पेरेंट जनरेशनचे गॅमेट, F1 जनरेशन, F2 जनरेशन आणि मग त्यांचा फिनोटाइप वरून काढलेला रेशो प्लस जिनोटाइप वरून काढलेला रेशो, या पद्धतीने आपण जाऊ शकतो. क्लिअर झालं? एक एक्झाम्पल, कोट कलर इन कॅटल, बरोबर, शोइंग कोडॉमिनन्स. आता आणखीन एक उदाहरण बघूया. सी, दिस इज वन पिक्चर अँड इट इज फॉर्म्ड बाय क्रॉसिंग ब्लॅक कलर अँड व्हाईट कलर्ड कॅटल. बरोबर आहे का? काऊ किंवा बुल पैकी एक जण ब्लॅक कलरचा आणि मग हा मिक्सिंग पॅटर्न आपल्याला पाहतो. इथं सुद्धा आपल्याला ग्रेइश कलर नाही दिसत. ब्लॅक तेवढा प्युअर ब्लॅक पार्ट आहे आणि व्हाईट असेल तो प्युअर व्हाईट पार्ट आहे. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला कोडॉमिनन्सच पाहायला मिळणार आहे या प्रकारामध्ये सुद्धा. ओके, चला आता ह्याचा क्रॉस मी घेत नाही, आपल्याला नाही तो पार्ट मध्ये. ठीक आहे, पुढचा आहे ABO ब्लड ग्रुप्स. सी, ABO ब्लड ग्रुप हा अनेक ठिकाणी येणार आहे आणि प्रत्येक वेळेला तसाच सांगितला जाईल. इव्हन हेल्थ डिसीज मध्ये तुम्ही शिकला, ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेला ABO ब्लड ग्रुप चेक केले जातात. खरं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड ग्रुप अँटीजन आहेत. कुठे आहेत रे? दीज अँटीजन्स आर प्रेझेंट ऑन अवर RBCs. ह्यांचे वेगवेगळ्या सिस्टीम पडतात आणि ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेला ABO आणि RH या ब्लड ग्रुप सिस्टीमचा विचार केला जातो. काही वेळेला MN ब्लड ग्रुप सिस्टीमचा पण विचार केला जातो. बरोबर आहे? आणि मग अशा प्रकारचे ABO हे जे ब्लड ग्रुप आहेत, आपल्याला माहिती आहे ABO ब्लड ग्रुप सिस्टीम वॉज डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टीनर. हेल्थ अँड डिसीज चॅप्टर मध्ये ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. कार्ल लँडस्टीनर यांनी ABO ब्लड ग्रुप सिस्टीम शोधून काढली. ही डिस्कवर्ड A, B अँड O ब्लड ग्रुप. आणि त्याच्यानंतर लँडस्टेनरच्या नंतर त्याचे स्टुडंट डी कस्टेलो आणि स्टर्ली यांनी AB ब्लड ग्रुप शोधून काढला. खरं तर हे AB ब्लड ग्रुप जो आहे ना, हा डी कस्टेलो आणि स्टर्ली यांनी शोधून काढलेला. मग अशा प्रकारचे 4 ब्लड ग्रुप्स ह्या ABO सिस्टीम मुळे होतात. आणि मग आपण लक्षात ठेवायचं की या ब्लड ग्रुपला रेग्युलेट करणारा जो जीन आहे, दिस जीन इज कॉल्ड एज आय जीन. This I gene is responsible for ABO blood group system discovered by Carl Landsteiner and that's why he is known as the father of blood groups. त्याला आपण ब्लड ग्रुपचा, रक्तगटाचा जनक असं म्हणतो. बरोबर आहे का? हा I जीन जो आहे याला 3 अलील्स असतात. पहा, ABO blood groups are regulated by I gene and it has 3 alleles. 3 अलील असल्यामुळे पुढे मल्टिपल अलील मध्ये पण हे एक्झाम्पल येणार आहे. कारण मल्टिपल अलील कधी म्हणतो आपण? जेव्हा 2 पेक्षा जास्त अलील असतात तेव्हा. मग इथं 3 अलील आहेत. म्हणजे हे एक्झाम्पल मी आता कोडॉमिनन्स मध्ये शिकवतोय. आणखीन थोड्या वेळानंतर हे एक्झाम्पल मी मल्टिपल अलील मध्ये पण शिकवणार आहे. आणि का, त्याचा अर्थ काय? तर इथं 3 अलील आहेत, 1, 2 आणि हा स्मॉल आय किंवा काही ठिकाणी त्याला I0 लिहितात, मोस्टली स्मॉल आय लिहितात. 3 अलील आहेत. बरोबर आहे का? हे जे 3 अलील आहेत रॅन्डमली सेम लोकेशन वरती आपल्याला ह्युमन पॉप्युलेशन वरती हे पाहायला मिळतात आणि कुठलेही 2 जण आपल्यामध्ये असतात. कुठल्याही अलीलच्या 2 कॉपीज आपल्यामध्ये असतात. मग कधी कधी सेम अलीलच्या पण 2 कॉपी असतील, कधी कधी वेगवेगळ्या अलीलच्या 2 कॉपी आपल्यामध्ये असतील. म्हणजे एकाची एक आणि दुसऱ्याची एक अशा प्रकारे असू शकतात. बरोबर आहे का? आता हे जे ब्लड ग्रुप आहेत किंवा IA आणि IB हे जे 2 अलील आहेत, आय जीनचे 2 अलील, आता 3 पैकी 2 फक्त मी निवडले, IA आणि IB. हे दोघं एकमेकांना कोडॉमिनंट आहेत. स्मॉल आय हा कोडॉमिनंट नाही. मग कोण आहेत कोडॉमिनंट? IA अँड IB आर कोडॉमिनंट विथ इच अदर. बरोबर आहे? अँड बोथ आर कम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर स्मॉल आय. ह्याचा अर्थ काय? दोघं एकत्र जेव्हा येतील तेव्हा ते कोडॉमिनंट आहेत. पण त्यापैकी त्या दोघांपैकी एक आणि स्मॉल आय, दुसरा स्मॉल आय आला तर मात्र तो एक जण डॉमिनंट आहे. म्हणजे अशी जर कंडिशन आली IA आणि IB तर दोघं इक्वली एक्सप्रेस होतील, को डॉमिनंट असतील. परंतु IA आणि स्मॉल आय
किंवा आय बी आणि स्मॉल आय अशी कंडिशन आली तर मात्र हे दोघं डॉमिनंट असतील. कुणावर? स्मॉल आय वर डॉमिनंट असतील. म्हणजे ह्याचा अर्थ स्मॉल आय हा कसा आहे तर रिसेसिव्ह आहे. अगदीच डिटेलमध्ये जर जायचं झालं, खरं तर हे आपण ह्युमन ब्लड ग्रुप सिस्टीम शिकत असताना हेल्थ डिसीज मध्ये कव्हर करतो, पण अगदीच डिटेलमध्ये जायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल, हा जो आय जीन आहे ना, या आय जीनच्या आय ए आणि आय बी अलील मुळे आपल्या आरबीसी वरती एक विशिष्ट अशा प्रकारचा अँटीजन तयार होतो, एक ग्लायकोप्रोटीन तयार होतो. आणि हा जो ग्लायकोप्रोटीन आहे, अँटीजन आहे, इट्स अन शुगर पॉलिमर, पॉलिसॅकराइड मॉलिक्यूल, बरोबर आहे. त्यातल्या एका फॉर्मला आपण ए नाव दिलेलं आहे आणि दुसऱ्या फॉर्मला आपण बी नाव दिलेलं आहे. नीट समजून घेऊया. खरं तर आपल्याला हे झालंय, पण आणखीन एकदा सांगतो मी. आणि मग आय ए हा अलील जर माझ्या पेशीमध्ये असेल तर माझ्या आरबीसी वरती जो अँटीजन तयार होतो तो अँटीजन ए असतो. आणि जर माझ्या पेशीमध्ये आय बी हा अलील असेल तर आरबीसी वरती जो अँटीजन तयार होतो तो बी अँटीजन तयार होतो. आता ए अँटीजन असला की ए ब्लड ग्रुप आणि बी अँटीजन असला की बी ब्लड ग्रुप असतो. म्हणजे कुठल्या प्रकारचा अँटीजन आहे याच्यावरून आपले ब्लड ग्रुप ठरत असतात. ओरिजिनली हे ए आणि बी अँटीजन नेमकं येतात कुठून? खूपच डिटेलमध्ये, तेवढे डिटेल्स नाही आहेत आपल्याला, मी 2 मिनिटात तरी सांगून घेतो. ज्यांना लक्षात ठेवायचे तेच ठेवा. आपल्याला माहिती आहे आपल्या आरबीसी बोन मॅरो मध्ये तयार होतात. यस, बोन मॅरो मध्ये. लक्षात ठेवावं हे कंपल्शन नाहीये. पहा, हा मुद्दा मी सांगतोय ते. बोन मॅरो मध्ये जेव्हा इमॅच्युअर आरबीसी तयार होतात तेव्हा त्यांच्या सरफेस वरती, सगळ्यांच्या सरफेस वरती एक अँटीजन असतो ओरिजिनली, and that antigen is called as a H antigen. ह्याला H antigen असं म्हटलं जातं. म्हणजे ओरिजिनली तयार होताना आरबीसी वरती H antigen असतो. आता जर तुमच्या सेलमध्ये आय ए हा अलील असेल, नीट लक्षात घ्या, आय ए हा अलील असेल तर हा जो H antigen आहे ना, दिस H antigen गेट कन्व्हर्टेड इनटू अँटीजन ए. म्हणजे आपण म्हणतो आय ए इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ ए अँटीजन. येस, बट बेसिक H अँटीजनचं कन्व्हर्जन ए अँटीजन मध्ये हा करतो. जर तुमच्या पेशीमध्ये आय बी हा अलील असेल तर मग त्या ठिकाणी बी अँटीजन तयार करतो. आणि जर तुमच्या पेशीमध्ये स्मॉल आय हा अलील असेल तर हा एचच राहतो. म्हणजे ए पण बनत नाही, बी पण बनत नाही. त्यामुळे दोघांपैकी कुणीच नसल्यामुळे आपण 0 ओ अशा लेटरनं मांडतो आणि त्यावेळेला आपला ओ ब्लड ग्रुप असतो. म्हणजे दिस स्मॉल आय हा कुठल्याही प्रकारचा ए बी किंवा काहीही तयार करू शकत नाही. आणि त्यामुळे अगदी साध्या शब्दांमध्ये आपण लक्षात ठेवूया, आय ए इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ ए अँटीजन, आय बी फॉर बी अँटीजन. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट बॉम्बे ब्लड ग्रुपच्या बाबतीत सांगता येते. असा एक ब्लड ग्रुप फेनॉमिनॉन आहे की जो पहिल्यांदा मुंबईमध्ये तशा प्रकारची केस सापडली. आणि मग हा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे. हजारो लोकांमध्ये एखादा व्यक्ती अशा प्रकारचा असतो की ज्याच्याकडे बॉम्बे फिनोटाइप किंवा बॉम्बे ब्लड ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. ते लोक असे असतात की त्यांच्याकडं मुळातच सुरुवात होताना H अँटीजनच नसतो, हा Hच नसतो. आणि हा H नसल्यामुळं ते ए मध्ये पण येत नाहीत, बी मध्ये पण येत नाहीत, ओ मध्ये पण येत नाहीत आणि ए बी मध्ये पण येत नाहीत. आणि मग हा बॉम्बे मध्ये पहिल्यांदा सापडलेला फेनॉमिनन आहे. आता जगभर ह्याचे लोक आहेत पण खूप रेअर आहेत आणि त्यामुळे आपण त्याला बॉम्बे ब्लड ग्रुप किंवा बॉम्बे फिनोटाइप असं म्हणतो, विदाऊट H अँटीजन. आणि मग बघा आता Hचं ए मध्ये कन्व्हर्जन झालं की ए ब्लड ग्रुप, Hचं बी मध्ये कन्व्हर्जन झालं की बी ब्लड ग्रुप, Hचा Hच राहिला की ओ ब्लड ग्रुप आणि Hचं रूपांतर ए आणि बी मध्ये झालं की ए बी ब्लड ग्रुप. एवढं डिटेल मध्ये आपण डोक्यात नसेल ठेवणार तर फक्त एवढं लक्षात ठेवा, आय ए असला की ए ब्लड ग्रुप, आय बी असला की बी ब्लड ग्रुप, स्मॉल आय असला की ओ ब्लड ग्रुप आणि आय ए आणि आय बी दोघं जर असतील तर या ठिकाणी जो ब्लड ग्रुप तयार होणार आहे तो ए बी ब्लड ग्रुप असेल. बरोबर आहे का? मग आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि मग आपल्या मुद्द्यावरती येऊया की ज्या ठिकाणी आपल्याला
काय शिकायचे? कोडॉमिनन्स. हे पहा, 3 अलीलचं कॉम्बिनेशन असं आहे, जेव्हा IA एकत्र येतील ए ब्लड ग्रुप, ए अँटीजन तयार होईल. IA स्मॉल आय एकत्र येतील तेव्हा पण एच अँटीजन तयार होईल, कारण हा स्मॉल आय रेसेसिव्ह आहे, तो कुठलाच तयार करत नाही आणि इकडचा IA तयार करतो. IB एकत्र आले की बी अँटीजन म्हणजे बी ब्लड ग्रुप. IB स्मॉल आय एकत्र आले तरी पण बी, म्हणजे हा स्मॉल आय रेसेसिव्ह आहे. आता बघा, स्मॉल आय एकत्र आले की दोघं पण अँटीजन तयार करत नाहीत, म्हणजे नायदर ए नॉर बी, म्हणून ओ ब्लड ग्रुप. मात्र जेव्हा IA आणि IB एकत्र येतील, बोथ दीज अलील्स इन हेटेरोझायगस पेअर एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली एक्सप्रेस होतात, म्हणून व्यक्तीचा रक्तगट असतो AB हा रक्तगट ठरतो. म्हणजे या ठिकाणी IA आणि IB हे दोन अलील एकमेकांबरोबर कोडॉमिनंट आहेत, हे आपल्याला लक्षात येतं. बरोबर आहे का? 3 पैकी दोघं कोडॉमिनंट आहेत. बरोबर या पद्धतीने इथं जातं. हा चार्ट आपल्या पुस्तकामधला आहे, मी आत्ता काढलेलाच. ए ब्लड ग्रुप असेल तर IA किंवा IA I0 किंवा स्मॉल आय वापरला जातो. बी साठी IB किंवा IB स्मॉल 0. AB साठी IA दोन्ही अँटीजन, आणि O साठी IO म्हणजे नील, नो अँटीजन, कुठल्याही प्रकारचा अँटीजन, म्हणजे ए आणि बी पैकी कुणीच तयार होत नाही, म्हणून हा ओ ब्लड ग्रुप. म्हणजे याच्या सगळ्या एवढ्या एक्सप्लेनेशन वरून तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात आली की जेव्हा हे दोन अलील एकत्र येतात तेव्हा ते इक्वली एक्सप्रेस होतात. तिसरी केस, आणि AB ब्लड ग्रुप तयार होतो, म्हणजे हे दोघं एकमेकांना कोडॉमिनंट आहेत. एवढं डोक्यात असू द्या, कारण हा ब्लड ग्रुप पुन्हा एकदा घ्यायचा आहे मल्टिपल अलीलच्या वेळेला, आणखीन एक वेळेला हा येणार आहे. ओके, चला आपण थोडंसं पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. MN ब्लड ग्रुप सिस्टीम नाहीये खरं तर सिलेबसला, अगदी 2 मिनिटांमध्ये मी सांगतो. MN ब्लड ग्रुप सिस्टीम डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टेनर अँड फिलिप लेव्हिन, या दोघांनी डिस्कवर केली. फक्त एकदा बघा आणि पुढे चला. आणि फक्त क्युरिओसिटी म्हणून मी सांगतो इथं, ह्याच्यासाठी आपल्या आरबीसी वरती अँटीजन असतो, म्हणजे ग्लायकोप्रोटीन असतो. बरोबर आहे. अँटीजन फॉर MN ब्लड ग्रुप इज प्रेझेंट ऑन आरबीसी वरतीच असतो, बट इट इज प्रेझेंट इन 2 फॉर्म इन ह्युमन पॉप्युलेशन. म्हणजे काही लोकांमध्ये हा एका फॉर्म मध्ये आहे, दॅट फॉर्म इज कॉल्ड एज एम फॉर्म, आणि काही लोकांमध्ये ह्याचा वेगळा फॉर्म आहे, दॅट इज कॉल्ड एज एन फॉर्म. आणि मग ह्यांचे जे अलील आहेत त्यांना सिम्पली आपण एल म्हणतो, किंवा काही ठिकाणी डायरेक्ट एम आणि एनच लिहिलेले आहे अलीलचं नाव. बरोबर आहे का? हा म्हणजे ब्लड ग्रुप एका जीन मार्फत कंट्रोल केला जातो, आणि तो जो जीन आहे ना तो आपल्या 4th क्रोमोसोम वरती आहे, कंट्रोल्ड बाय जीन LN, म्हणजे जीनचे अलील आहेत दोन, LM आणि LN, 4थ्या क्रोमोसोम वरती. ते MN ब्लड ग्रुप सिस्टीम डिसाइड करत असतात. आणि मग दोन अलील आयदर LM चे दोन्ही असू शकतात, LN चे दोन्ही असू शकतात, किंवा नीट लक्षात घ्या, एक LM चा आणि एक LN चा पण असू शकतो. असे दोघ जण कुठल्या तरी व्यक्तीमध्ये असेल, आणि त्यानुसार MN ब्लड ग्रुप सिस्टीम ठरेल. आणि हा साधा चार्ट आहे. हे पहा, एखाद्या व्यक्तीचा फिनोटाइप म्हणजे त्याचा MN ब्लड ग्रुप सिस्टीम नुसार अगोदर शिकलेली ABO सिस्टीम होते, MN सिस्टीम नुसार त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप हा M आहे, तर त्याच्या शरीरात असणारे, सेलमध्ये असणारे अँटीजन LN, किंवा काही ठिकाणी सिम्पली MN असं लिहितात, LM किंवा MM लिहितील, दोन्ही M आहेत. मग अँटीजन कुठला असेल आरबीसी वरती? M, होमोझायगस कंडिशन. आता N ब्लड ग्रुप कधी म्हणायचं? जेव्हा दोन्ही LN असतील, म्हणजे दोन्ही NN असतील, तेव्हा N अँटीजन, रक्तगट N. आणि जेव्हा MN ब्लड ग्रुप असतो तेव्हा एक अलील M आणि दुसरा N, बरोबर आहे, LM LN, आणि मग M आणि N हे दोन्ही अँटीजन असतात. त्यामुळे मी या ठिकाणी पुन्हा आपल्या समोर असं मांडतो, LM and LN when they come together, LM produces M antigen, LN produces N antigen, आणि त्यावेळेला ब्लड ग्रुप असतो MN ब्लड ग्रुप.
म्हणजे ह्याच्यासाठीचे दोन्ही अलील एकमेकांशी को डॉमिनंट आहेत. मात्र जेव्हा एल एम असं असेल, फक्त एम अँटीजन, आणि एल एन असं असेल तेव्हा एन अँटीजन, आणि दोघं एकत्र आले की एम एन अँटीजन. म्हणजे दिस इज एक्झाम्पल ऑफ को डॉमिनन्स. ही एक्झाम्पल्स आपल्या ह्याच्यामध्ये को डॉमिनन्स एक्सप्रेस करतात. किंवा आणखीन एक एक्झाम्पल आहे कॅरियर पर्सन ऑफ सिकल सेल ट्रेट, सिकल सेल ॲनिमिया. आणि ह्याच्यासाठीचा जो हिमोग्लोबिन त्या व्यक्तीच्या आरबीसी मध्ये तयार झाला असतो त्याला सिकल सेल हिमोग्लोबिन असं म्हणतो. हे पहा पुन्हा सांगतो, ब्लड ग्रुपचं एक्झाम्पल जसं पुढे येणार आहे तसं सिकल सेल ॲनिमियाचं एक्झाम्पल पण आपल्याला प्लिओट्रॉपी मध्ये येणार आहे. पण मी या ठिकाणी अगोदर सांगतो, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार करणारा एक जीन असतो, बरोबर आहे. हा हिमोग्लोबिन तयार करणारा म्हणून त्याला आपण HB जीन असं म्हणतो. मात्र हा जो HB आहे आता त्याला दोन अलील आहेत. एक डॉमिनंट अलील आहे जो वाईल्ड टाईपचा आहे की जो सर्वात जास्तीत जास्त लोकांमध्ये असतो, आणि तो नॉर्मल अलील आहे. त्याचं नाव दिलेलं आहे HBA. हा HBA अलील जो आहे, हा अलील ह्याचा फिनोटाइप काय, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ नॉर्मल हिमोग्लोबिन. जर आपल्या पेशीत HBA हा अलील असेल देन इट सिंथेसाइज नॉर्मल हिमोग्लोबिन. ह्याचं म्युटेशन होऊन एक अलील तयार झाला आणि त्याचं नाव आता HBS घेतलं, HBS, आणि मग याला आपण सिकल सेल HB असं म्हणतो, सिकल सेल हिमोग्लोबिन असं म्हणतो. ह्याचं कारण आहेत पहा. ज्या वेळेला अशा प्रकारचा ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन एखाद्या व्यक्तीच्या आरबीसी मध्ये असतो त्यावेळेला त्याच्या आरबीसीचा शेप बदलू शकतो, बदलतो, आणि तो विळ्यासारखा होतो, सिकल सारखा होतो. म्हणजे आरबीसीला विळ्यासारखा बनवणारा हिमोग्लोबिन, म्हणून आपण त्याला सिकल सेल हिमोग्लोबिन म्हणतो. आणि हा हिमोग्लोबिन ॲबनॉर्मल आहे. फक्त एका अॅमिनो ऍसिड मध्ये स्ट्रक्चरच्या बदल आहे, पण मी आत्ता ते घेणार नाही. फक्त तुम्हाला अर्ध एक्झाम्पल सांगतोय, अर्ध एक्झाम्पल पुढे शिकवेल. या ठिकाणी उपयोगी आहे तेवढंच एक्झाम्पल मी इथे एक्सप्लेन करतोय, आणि पुन्हा एकदा सेपरेट सिकल सेल ॲनिमिया एक्सप्लेन करेल तेव्हा ह्या गोष्टी आणखीन एकदा होतील. म्हणजे तुम्ही आता लक्षात ठेवायचं, हिमोग्लोबिन तयार करणाऱ्या जीनचं नाव HB, नॉर्मल हिमोग्लोबिन वाला अलील HBA, आणि सिकल सेल हिमोग्लोबिन वाला अलील HBS. लक्षात घ्या, नॉर्मल हिमोग्लोबिन HBA चं म्युटेशन होऊनच HBS हा अलील तयार झाला, आणि हे दोन अलील एकमेकांशी को डॉमिनंट आहेत. ऐका, आता एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमध्ये दोन्ही अलील हे HBA आहेत. दोन्ही असणार आहेत कारण की हा डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आहे, एक आईकडून आलेला, एक वडिलांकडून आलेला. तर दोनही अलील नॉर्मल HB तयार करतील. तो व्यक्ती नॉर्मल असेल, अगदी नॉर्मल असेल, बरोबर आहे. ज्या वेळेला HBA आणि HBS हे दोन अलील एकत्र येतात तेव्हा HBA मुळे नॉर्मल HB तयार होतो, आणि तेवढाच HBS मुळे सिकल सेल HB तयार होतो. म्हणजे हा HB ॲबनॉर्मल आहे. बघा, HBA मुळे नॉर्मल आणि HBS मुळे ॲबनॉर्मल, आणि मग ह्या दोन्ही इक्वल प्रपोर्शन मध्ये हिमोग्लोबिन तयार होतो. म्हणजे HBA स्वतःचा नॉर्मल हिमोग्लोबिन तयार करतो, HBS स्वतःचा ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार करतो. म्हणजेच या व्यक्तीमध्ये दोन्ही प्रकारचे हिमोग्लोबिन आपल्याला आरबीसीत दिसतात. म्हणजेच हे दोन अलील एकमेकांशी को डॉमिनंट आहेत. हायब्रिड इंडिव्हिज्युअल मध्ये, हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल मध्ये दोघं इक्वली एक्सप्रेस होतात, दोघं इक्वली एक्सप्रेस होतात. आणि मग ऍक्च्युअली काय होतं, जेव्हा पूर्ण HB हा नॉर्मल असतो तेव्हा व्यक्ती नॉर्मल असतो, त्याला काही फरक पडत नाही. परंतु जेव्हा 50% HB हा नॉर्मल आणि 50% HB हा ॲबनॉर्मल असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या काही आरबीसी आहेत ना, दे बिकम सिकल शेप्ड,
आता मुद्दा आहे वाय दे बिकम सिकल शेप. तर काय होतं, असा ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन जो आहे ना, हा हिमोग्लोबिन जर हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं, लो O2 कॉन्सन्ट्रेशन, O2 चं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, कमी झालं, तर ह्या HbS चे क्रिस्टल तयार होतात आणि या क्रिस्टलमुळं आरबीसींचा शेप बदलतो, सिकल सारख्या होतात आणि मग त्या आरबीसी काय करतात, तर रक्तवाहिन्यामध्ये अडकून पडायला लागतात आणि मग ब्लड व्हेसल ब्लॉक व्हायला लागतात आणि पर्यायानं एखाद्या ऑर्गनचा रक्तपुरवठा कमी होतो, तिथं जाणारा ऑक्सिजन कमी होतो आणि मग एखाद्या पार्ट मधला ऑक्सिजन कमी होणं, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज अ ॲनिमिया. याला ॲनिमियाचे अनेक प्रकार आहेत, पण इथला ॲनिमिया आरबीसीचा आकार सिकल लाईक झाल्यामुळं होतो, म्हणून याला सिकल सेल ॲनिमिया. मी सिकल सेल ॲनिमिया आता फक्त जेनेटिक लेवलवरती, जीन लेवलवरती शिकवतो. मॉलिक्युलर लेवलवरती म्हणजे ऍक्च्युअली व्हॉट हॅपन ड्युरिंग मेटाबॉलिझम इथं मी आणखीन शिकवलेला नाही, मी पुढे शिकवेल तो. आता फक्त तुमच्या डोक्यामध्ये दोनच गोष्टी, HB तयार करणारा जीन HbA असेल तर नॉर्मल आणि HbS असेल तर ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार करेल. आता ही ॲबनॉर्मॅलिटी काय आहे ती मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवेल. ॲबनॉर्मॅलिटी काय आहे ती पुढे शिकवेल, आता एवढंच डोक्यामध्ये ठेवा. आणि मग लो O2 कॉन्सन्ट्रेशनला अशा ॲबनॉर्मल हिमोग्लोबिनचे क्रिस्टल तयार होतात, आरबीसींचा आकार सिकल सारखा होतो, अशा आरबीसी ब्लड वेसल मध्ये ब्लॉक होतात, अशा आरबीसी स्प्लीन मध्ये नेऊन डिस्ट्रॉय केल्या जातात. पर्यायानं त्या व्यक्तीच्या रक्तातल्या आरबीसीचं प्रमाण कमी होऊन लेस O2 सप्लाय, ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो and that condition is called as anemic condition or anemia. म्हणजे आरबीसी सिकल लाईक झाल्यामुळे ॲनिमिया झाला. अनेक ॲनिमियाचे प्रकार आहेत, पर्निशियस ॲनिमिया, ब्लड लॉस ॲनिमिया, म्हणजे कधी कधी हिमोग्लोबिन तयार होण्यातच प्रॉब्लेम असतो, कधी कधी रक्त वाहून गेल्यामुळे ॲनिमिया होतो. इथला ॲनिमिया मात्र आरबीसी सिकल लाईक झाल्यामुळे झाला, बरोबर आहे का? आणि म्हणून मग आता व्हॉट इज सिकल सेल ॲनिमिया आणि मग तो कसा कंट्रोल होतो इथं बोलून जायचं पहा. नॉर्मल अलील फॉर हिमोग्लोबिन इज HbA. पुढं HbS इज द म्युटेटेड अलील, हे म्युटेशन होऊन तयार झालेलं अलील आहे, विच प्रोड्यूस ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन. पुढं इफ होमोझायगस HbA प्रोड्यूस नॉर्मल हिमोग्लोबिन, पर्सन रिमेन नॉर्मल. HbA HbS ह्याला कॅरियर म्हणायचं, कारण की त्याच्यात एक ॲबनॉर्मल जीन तो कॅरी करतोय, म्हणून हा व्यक्ती आहे HbA HbS इज द कॅरियर फॉर सिकल सेल ट्रेट. सिकल सेल ट्रेट साठी तो कॅरियर व्यक्ती आहे. कोण? HbA HbS, हायब्रिड इंडिव्हिज्युअल, हेट्रोझायगस. आणि मग इज कॅरियर फॉर सिकल सेल ॲनिमिया का? वेअर अ पर्सन प्रोड्यूस बोथ नॉर्मल ॲज वेल ॲज ॲबनॉर्मल HB. HbA मुळे नॉर्मल, HbS मुळे ॲबनॉर्मल HB तयार होतो. पुढं जेव्हा होमोझायगस HbS HbS येतं तेव्हा काय होतं, हा प्रश्न पडायला पाहिजे. जेव्हा HbA HbA आहे तेव्हा सांगितलं. आता जेव्हा HbS HbS म्हणजे काय, दोन्ही अलील ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार करतील आणि त्या ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन मुळे त्या बच्चूची डेथ ही जन्माच्या अगोदरच होऊ शकते, दॅट कॉज डेथ. असं बाळ जन्माला येऊ शकत नाही, कारण त्याचा हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी अनेबल्ड राहतो, डेथ कॉज करतो. होमोझायगस HbS HbS कॉज द डेथ, आणि त्यामुळे रेशोच बदलतो, हा एक मरूनच जाणार आहे, त्यामुळे रेशोच चेंज होणार आहे, तो पुढे येईल. आता फक्त कन्सेप्ट व्हॉट इज मीन बाय सिकल सेल ॲनिमिया. आणि मग त्याचे दोन अलील एकमेकांना को डॉमिनंट कसे आहेत, कारण हे दोघं आपापल्या परीनं हिमोग्लोबिन तयार करतात, बरोबर आहे का? आता इथपर्यंतचा पार्ट आहे. जर समजा मी पुढे सांगेल पुन्हा काय होणार आहे, मी असं म्हटलं की दोन कॅरियर पर्सन आहेत, एक HbA HbS आणि दुसरा पण आहे HbA HbS. तर हा दोन प्रकारचे गॅमेट तयार करेल. मी फक्त AS लिहितो आता आणि इथं पण AS. आणि मग अशा केसमध्ये AA इथं खाली HB आहे असं कन्सिडर करा, AS HbA HbS HbA HbS आणि HbS HbS ह्याची डेथ होणार. हा नॉर्मल असेल आणि हे दोघं
कॅरियर असतील सिकल सेल ॲनिमियासाठी. बरोबर आहे का? सेम एक्झाम्पल विल रिपीट इन प्लिओट्रॉपी, आणि त्यावेळेला मी डिटेलमध्ये सांगेल. आणखीन हेच एक्झाम्पल इव्हन बायोटेकमध्ये पण येणार, पुढं पण येणार आहे. म्युटेशन शिकत असताना पण हे एक्झाम्पल येणार आहे. बरोबर. त्यामुळे तुमच्या लक्षात येत असेल हे दोन अलील एकमेकांना कसे कोडॉमिनंट आहे. आता हा कन्सेप्ट झाल्यानंतर इंट्राजेनिक इंटरॅक्शन मधला आणखीन एक कन्सेप्ट आपल्याला शिकायचा, अँड दॅट कन्सेप्ट इज द मल्टिपल अलिलिझम. मल्टिपल अलील्स, हे पहा मी ऑलरेडी सांगितलं की जेव्हा एका जीनला 2 पेक्षा जास्त अलील्स असतात तेव्हा त्यांना मल्टिपल अलील म्हटलं जातं. मेंडेल सांगितलं होतं एक ट्रेट, एक जीन, 2 अलील. पण आता वेगळं आहे, एक ट्रेट, एक जीन, मोर दॅन 2 अलील. आणि मग अशा केसला मल्टिपल अलील्स असं म्हणायचं. पहा, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द सेम जीन आर नोन ॲज मल्टिपल अलील्स. त्यांना मल्टिपल अलील्स असं म्हणतात. अनेक एक्झाम्पल्स आहेत. मला वाटतं मी 1-2 एक्झाम्पल या ठिकाणी एक्सप्लेन करेल, बाकीचे फक्त ओरली 1-2 सांगेल, आणि खूप एक्झाम्पल्स आहेत ह्याची. सेम जीन कंटेन मोर दॅन 2 अलील्स, दॅट्स वाय मल्टिपल अलील अशी टर्म वापरली जाते. बरोबर आहे का? आता हे अलील कसे तयार होतात? तर मूळ एक जीन जो आहे ना वाईल्ड टाईपचा, या वाईल्ड टाईपच्या जीनमध्ये अलीलमध्ये म्युटेशन होतं, आणि या म्युटेशनमुळं नवनवीन अलील तयार होतात. लक्षात घ्या. आणि मग या वाईल्ड टाईपचं अनेक वेळा म्युटेशन होऊ शकतं, म्हणजेच सिरीज ऑफ अलील अँड सिरीज ऑफ इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. अनेक अलील हे जीन पासून तयार होऊ शकतात. बरोबर आहे. आणि तयार झालेल्या अलीलमध्ये काही जणांमध्ये आपल्याला डॉमिनंट रेसेसिव्ह असं रिलेशनशिप पाहायला मिळेल, कधी कधी त्यांच्यामध्ये को डॉमिनन्स असं रिलेशन पाहायला मिळेल, तर कधी कधी आपल्याला त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स पण पाहायला मिळेल. अशा वेगळ्या प्रकारची रिलेशन्स तिथं पाहायला मिळू शकतात. फक्त पहिल्यांदा लक्षात ठेवा, जेव्हा एकाच जीनचे 2 पेक्षा जास्त अलील असतात आणि पॉप्युलेशन मध्ये त्या सेम लोकसला होमोलोगस क्रोमोसोमवरती आपल्याला पाहायला मिळतात, त्यावेळेला त्यांना मल्टिपल अलील्स म्हणायचं. बरोबर. आणि मल्टिपल अलील्स आर प्रेझेंट ऑन सेम लोकस ऑफ होमोलोगस क्रोमोसोम. होमोलोगस क्रोमोसोमच्या सेम लोकसला आहेत. They are formed by mutation of wild type of allele, आणि series अनेक तयार होऊ शकतात. A gene can mutate for many times. अनेक वेळासाठी हा जीन म्युटेट होऊ शकतो, प्रोड्युसिंग series of alternative expression. म्हणजे series of alternative alleles तयार होतील, आणि जेवढे अलील तयार होतील त्यानुसार त्यांच्या इंटरॅक्शन वरून आपल्याला फिनोटाइप दिसायला लागतील. आणि तरी पण नेहमी लक्षात ठेवायचं, वाईल्ड टाइप हा डॉमिनंट असतो. हे पहा, डिफरंट अलील फॉर्म्ड शो डॉमिनंट रेसेसिव्ह रिलेशनशिप. कदाचित तयार होणारे अलील रेसेसिव्ह असू शकतील, म्हणजे डॉमिनंट रेसेसिव्ह रिलेशनशिप. कदाचित त्या अलील्स मध्ये अनेक अलील तयार झाले असतील, तर काही जणांमध्ये को डॉमिनन्स पण आपल्याला पाहायला मिळेल. बघू काही एक्झाम्पल आहेत. आणि कदाचित तयार झालेल्या अलील्स मध्ये आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये पण पाहायला. आता डॉमिनंट रेसेसिव्ह म्हणजे माहितीये, जेव्हा ते दोघं एकत्र येतील तेव्हा एक दुसऱ्याला सप्रेस करेल, डॉमिनंट रेसेसिव्ह झाला. जेव्हा ते दोघं एकत्र येतील आणि पार्शियली एक्सप्रेस होतील आणि इंटरमिडिएट तयार करतील ट्रेट, तेव्हा इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि जेव्हा 2 एकत्र येतील आणि इक्वली एक्सप्रेस होतील तेव्हा आपण म्हणूया त्यांच्यामध्ये को डॉमिनन्स आहे. अशा प्रकारचे वेगळे रिलेशन्स त्यांच्यामध्ये असू शकतात. आणि मग एक्झाम्पल आहेत मल्टिपल अलील्सची. यापैकी 2 एक्झाम्पल्स मी इथे एक्सप्लेन करणार आहे. एक ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे एबीओ ब्लड ग्रुपचं, आणि मग आणखीन एक आहे विंग साइज इन ड्रोसोफिला. ड्रोसोफिला मेलॅनोगेस्टर इज अ फ्रूट फ्लाय, फळमाशी आहे ही, आणि जेनेटिक्स मधला खूप फेवरेट एक्सपेरिमेंटल ॲनिमल आहे. एकतर त्याचं लाईफ सायकल खूप कमी आहे, तो लहान आहे, लॅबमध्ये त्याला रेअर करता येतं, त्याचं ब्रीडिंग सोपं आहे, आणि त्याच्यामध्ये खूप व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात. हा ॲनिमल वापरतो मोस्टली ॲनिमल मध्ये जेनेटिकल स्टडीसाठी याचा वापर केला जातो.
पुन्हा कोट कलर इन रॅबिट, जसं आपण कोट कलर कॅटल मधले शिकलो तसे सशांचे कोट कलर आहे, पांढरा काळा असे, ते रेग्युलेट करणारा अलील जीन असेल तर त्याला 4 अलील आहे. तसं आय कलर इन ड्रोसोफिला मध्ये लाल ते पांढरा आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक शेड आपल्याला पाहायला मिळतात आणि जवळजवळ त्या जीनला 15 वेगवेगळे अलील आहेत. ही 2 एक्झाम्पल्स आपण एक्सप्लेन करणार नाही आहोत, ही एक्सप्लेन करणार आहोत. त्यातलं एक ऑलरेडी झालेलं आहे, बरोबर आहे. आता आपण पहिल्या एक्झाम्पल कडे जाऊया. विंग साइज इन ड्रोसोफिला मेलॅनोगॅस्टर या फ्रूट फ्लाय मध्ये, या माशीमध्ये आपल्याला पंखांच्या वेगवेगळ्या साईज पाहायला मिळतात. म्हणजे नॉर्मल पंख मोठे किंवा अगदी व्हेस्टिजियल म्हणजे फक्त खुंटी असल्यासारखा छोटासा पंख असणार फ्रूट फ्लाय. आणि मग हे का आहे तर या जीनला वेगवेगळ्या प्रकारचे अलील्स असतात. हे पहा, जीन कंट्रोलिंग विंग साइज इन ड्रोसोफिला इट हॅज 5 अलील्स, 5 अलील आहेत आणि ते 5 अलील मिळून नॉर्मल टू व्हेस्टिजियल अशा प्रकारचा पंखाचा आकार बनवतात. हे पहा, विंग साइज इन ड्रोसोफिला इज नॉर्मल टू व्हेस्टिजियल. काही जणांमध्ये नॉर्मल तर काही जणांमध्ये व्हेस्टिजियल, काही जणांमध्ये मधले टप्पे. म्हणजे व्हेस्टिजियल असेल तर जस्ट स्टंप खुंटी असल्यासारखा, म्हणजे इथं पंख आहे, इथून पंख सुरू होणार एवढं जाणवण्यापुरता छोटा पंख असेल, बरोबर आहे. म्हणजे जर समजा ही फ्रूट फ्लाय आहे, आपण थोड्या वेळ मानू ही फ्रूट फ्लाय आहे असं माना, तिचे हे पाय आहेत असं माना, बरोबर आहे. आणि या पायाच्या इथं उगीच कुठतरी नुसतं थोडंसं कुंटीसारखं स्ट्रक्चर फक्त विंगचं आलेलं आहे, दॅट इज व्हेस्टिजियल विंग. आणि मग ड्यू टू 1 अलील, आणि हा VG नावाचा अलील जर होमोझायगस कंडिशन मध्ये असेल तरच व्हेस्टिजियल विंग, अदरवाईज इतर विंग पॅटर्न. आता लगेच लक्षात येणार नाही, पुढचा चार्ट पाहिल्यानंतर लक्षात येईल ते. हे पहा, नॉर्मल विंग साइज जी आहे ना ड्रोसोफिला मधली, ती रेग्युलेट करणारा अलील हा डॉमिनंट असतो, नॉर्मल विंग साइज. आणि व्हेस्टिजियल वाला अलील हा रेसेसिव्ह आहे, व्हेस्टिजियल वाला अलील हा रेसेसिव्ह आहे. मी असं म्हणतो नॉर्मल विंग तयार करणारा अलील हा राहिलेल्या सर्व अलीलवरती डॉमिनंट आहे, अलीलवरती डॉमिनंट आहे, बरोबर आहे का. आणि मग या प्रकारचा एक टेबल आहे इथं, VG प्लस दिस इज फॉर नॉर्मल विंग. देन VGNI म्हणजे निक, फक्त थोडीशी खालच्या बाजूला अशा प्रकारची फट असेल पंखामध्ये, बरोबर आहे, निक्ड विंग. देन नॉच, मोठी खाच आहे आतमध्ये, बरोबर आहे, पंख बदलत जात आहेत. VGNO सोपं आहे, NI फॉर निक्ड, NO फॉर नॉचड, बरोबर आहे. देन स्ट्रॅम्प, STRAP स्ट्रॅप विंग, बरोबर आहे. मग हे स्ट्रॅप विंग म्हणजे VGST, इथला ST फॉर स्ट्रॅप, आणि व्हेस्टिजियल म्हणजे अगदी लहान विंग्ज आहेत, याच्यासाठी VG हा अलील असतो, बरोबर आहे का. म्हणजे नेमकं कुठला अलील आहे त्याच्यावरून विंग पॅटर्न ठरतात. तुम्ही म्हणाल हा एकच अलील रेग्युलेट करतो, नो, 2 असतात. मग कसं असतं सांगतो. VG प्लस, आईकडचा VG प्लस, वडिलांकडचा VG प्लस, त्या माशीच्या नॉर्मल. मी आणखीन सांगतो, VG प्लस VGNI नॉर्मल. का, म्हणजे VGNI रिसेसिव्ह निघाला VG प्लस समोर. आणखीन मी लिहितो VG प्लस VGNO अगेन नॉर्मल. पुन्हा लिहितो VG प्लस VGST नॉर्मलच. पुन्हा VG प्लस VG नॉर्मल. तुम्ही म्हणाल हे सर्व नॉर्मल का, कारण VG प्लस हा डॉमिनंट आहे, खालच्या सगळ्यांवर डॉमिनंट आहे, त्यामुळे त्याची जोडी पुन्हा बरोबर पण येऊ द्या किंवा तो होमोझायगस कंडिशन मध्ये पण येऊ द्या, नॉर्मलच नाही, बरोबर आहे. पण आता असं झालं, असं आलंय काही जणांमध्ये VGNI आणि VGNO आले, मग काय करणार, तर निकड विंग असतात, निकड. आता का निकड सांगतो. आता जे नेहमी तुम्ही काय करायचं, हा सिक्वेन्स पाठ करायचा.
VG प्लस VGNI नो ST VG. बरोबर आहे का? एखाद्या अलीलची त्याच्या खालच्या अलील बरोबर जोडी लागली की त्या अलीलचा फिनोटाइप. VG प्लस ची खालच्या चौघांबरोबर पण जोडी लावली तरी नॉर्मलच होईल. आता VGNI ची ह्या खालच्या तिघांबरोबर जोडी लागली की निकड विंग, मात्र वरच्या बरोबर लावली की नॉर्मल विंग. म्हणजे ह्याचा अर्थ काय? VGNI itself is dominant to VGNO, VGST आणि VG, परंतु स्वतः रेसेसिव्ह टू VG प्लस. बघा आता VG प्लस VGNI नॉर्मल, पण VGNI VGNO निकड. तुम्ही म्हणाल असं का? हो, खालच्या बरोबर म्हटलं की वरच्याचा ट्रेट एक्सप्रेस होणार. त्या जोडीत जो वर आहे त्याचा ट्रेट एक्सप्रेस होणार, कारण की वरचा प्रत्येक अलील त्याच्या खालच्यांना रेसेसिव्ह आहे आणि त्याच्या जर वर कोण वरचा प्रत्येक अलील त्याच्या खालच्यांना डॉमिनंट आहे आणि वरच्यांबरोबर रेसेसिव्ह आहे. हे पहा, VG आहे ना खालचा, त्याच्या सगळेजण वर आहेत, त्यामुळे हा पुन्हा सगळ्यांना रेसेसिव्ह आहे. ही सरळ मी असं म्हणतो एक ऑफिस आहे, त्यातला हा मोठा साहेब आहे, बरोबर आहे, आणि त्याच्या खालचा साहेब, बरोबर आहे. आता सगळ्यांची कामं ऐकणारा हा खालचा, मग त्याला वरचे चारी पण कामं सांगू शकतील. आता VGST फक्त VG ला काम सांगेल, मात्र वरच्या तिघांचं ऐकेल. VGNO खालच्या दोघांना काम सांगेल, वरच्या दोघांचं ऐकेल. VGNI खालच्या तिघांचं सांगेल, वरच्याचं ऐकेल. आणि VG प्लस फक्त ऐकायला सांगेल, ऐकणार नाही कुणाचं. तसं आहे. आता मी असं केलं, VGNO आणि VGST अशी जोडी लागली की नॉच्ड विंग, ह्या वरच्याचा ट्रेट एक्सप्रेस होणार. म्हणजे या पद्धतीनं ड्रॉसोफिला मध्ये विंग पॅटर्न रेग्युलेट करणारे 5 अलील्स आहेत, 5 अलील, आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स तयार होतात. मल्टिपल अलील जेव्हा असतात त्यावेळेला जर आपल्याला प्रश्न विचारला की किती प्रकारचे कॉम्बिनेशन या ठिकाणी होतील, मी त्या शेवटला एक फॉर्म्युला सांगतो त्याचा तुम्हाला. ABO ब्लड ग्रुप, मी पुन्हा आलो. I जीनला 3 अलील, IA, IB, स्मॉल I. IA, IB को डॉमिनंट आणि दोघं डॉमिनंट ओव्हर स्मॉल I. एक आपल्याला गोष्ट माहिती आहे पहा, ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे की ABO ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये 4 फिनोटाइप आहेत, म्हणजे 4 प्रकारचे गट आहेत. कुठले कुठले रे? ते 4 प्रकारचे गट कुठले? A, B, O, AB. A साठी 2 जिनोटाइप, IA आणि दुसरा असतो IA स्मॉल I. B साठी 2 जिनोटाइप, IB, दुसरा असतो IB स्मॉल I. ह्याच्यासाठी स्मॉल I आणि ह्याच्यासाठी IA, IB. मग तुम्हाला विचारलं 3 अलील आहेत आणि मग अशा केसमध्ये किती जिनोटाइप तयार झाले? तर बघा, जिनोटाइप काढा. 1, 2, A साठीचे 2, B साठीचे 2, टोटल झाले 4. O साठीचा 1, 5 आणि AB साठीचा 1, 6 जिनोटाइप्स झाले. फिनोटाइप आपल्याला सांगता येते का? फिनोटाइप ही तर 4 आहे, पण फिनोटाइप डिपेंड अपॉन इंटरॅक्शन, त्याच्या जीन मध्ये कशा इंटरॅक्शन आहे त्याच्यावरती ठरतात. जर आपल्याला विचारलं की ड्रॉसोफिला मध्ये विंग साईज कंट्रोल करणारा जीन आहे आणि त्याला 5 अलील आहेत, तर या 5 अलील असणाऱ्या जीनचं पॉसिबल जिनोटाइप किती असतील? तर त्याच्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे. पॉसिबल जिनोटाइप कॅल्क्युलेट करण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे आणि तो म्हणजे मल्टिपल अलील मध्ये, फक्त मल्टिपल अलील मध्ये वापरायचा. अँड दॅट फॉर्म्युला इज n into n plus 1 upon 2. This n is the number of allele. आता आपण काय करूया? ब्लड ग्रुपचे 3 अलील टाकूया. मग 3 into 3 plus 1 upon 2, answer will be 6. 6 जिनोटाइप तयार होतील. तसं 5 असेल तर तुम्ही काढून बघ, बरोबर आहे का? विंग पॅटर्नला आणखीन 2 उदाहरणं. आय कलर इन ड्रॉसोफिला, आय कलर जो आहे ड्रॉसोफिला मधला, दॅट इज रेग्युलेटेड बाय जीन हॅव्हिंग 15
अलील्स, 15 अलील आहेत. आणि रॅबिट मध्ये कोट कलर रेग्युलेट करणारे जीन जो आहे त्याचे 4 अलील्स आहेत. अशा पद्धतीने इथं मल्टिपल अलील्सची एक्झाम्पल संपतात. आतापर्यंत आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स आणि मल्टिपल अलील एकच एक्झाम्पल वेगवेगळ्या ठिकाणी येते, अनेक वेळा रिपीट करा, तो कन्सेप्ट समजून घ्या. एक्झाम्पल जरी अनेक वेळा आलं तरी सुद्धा. पुढे आणखीन काही रिपिटेशन लेक्चर होतील लाईव्ह मध्ये, त्याच्यामध्ये आणखीन काही कन्सेप्ट मी क्लिअर करेन, बरोबर, किंवा या गोष्टींचं आणखीन एकदा रिव्हिजन घेईल, म्हणजे जरी कुणाला काही शंका असतील तर त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. या ठिकाणी आपण कोडॉमिनन्स, मल्टिपल अलील इथपर्यंत आपण थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण प्लिओट्रॉपिक जीन हा कन्सेप्ट शिकूया. ओके.